आज सकाळी सकाळीच दीदीचं बघा इथे चाललं होतं उंबरठा पूजन. सकाळी उठल्या उठल्या दीदी पहिले तर हे काम करते, मग बाकीचे कामे बघते. आणि लक्षच चाललंय बघा त्याच्यासारख्या छोट्या फॅनने वारं घ्यायचं. असो, त्यानंतर मी गेलो होतो टेरिसवर. इकडे इतकी छान फुले फुलली होती ना, खूप छान दिसत होती, म्हणूनच म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावं. या दिवसात जी झाडे बहरतात त्यांना चैत्र पालवी फुटली असे बोलतात. हा हवळा बघा गावावरून आणलाय, पण आम्हाला काय किती दिवस झालं तरी संपतच नाही. रोज आमचं गप्पा मारत मारत खायचा चालूच असतोय. तर दीदी आज चीज पराठा बनवणार होती, म्हटलं तुमच्याबर देखील शेअर करावं. नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. ले तर नॉर्मल चपाती सारखी कणिक मळून घ्यायची, छोट्याशा पुरी सारखा गोळा लाटून घ्यायचा आणि त्यावर चीज, कोथिंबीर आणि लाल तिखट पसरून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याप्रमाणे चपातीची घडी घालून घ्यायची आणि पराठा लाटून घ्यायचा, म्हणजे आपला पराठा रेडी आहे. तर ही रेसिपी नाश्त्यासाठी एकदम सोपी आणि परफेक्ट आणि हेल्दी देखील आहे बरं का. चीज ऐवजी तुम्ही पनीर देखील यूज करू शकताय. जी दीदी तर वरचेवर सारखी बनवत असत्या, तुम्ही देखील एकदा बनवून ट्राय करा. तर पराठा तर रेडी झालता. खायला तर खूप टेस्टी दिसत होता, तेवढाच टेस्टलाही टेस्टी होता. तर मी पराठ्यावर इथं केचप घेतलं होतं. तर खूप वाढलेला आहे, दुपारी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं. दुपारी एक झोप काढून उठून फ्रेश झालो पहिले, तर नंतर थोडासा मूड फ्रेश व्हायसाठी कॉफी घेतली मी आणि दीदीने. स्ट्रॉंग कॉफी पिली की कसा मूड झटक्यात फ्रेश होतो. काय लगेच लागलो कामाला. तर दीदी माझ्या खूप दिवस झालं मागे लागली होती की तुझं कपाटावर किती पसारा केलायस. मीच रोज उद्यावर ढकलत होतो. काय शेवटी म्हणलं आज आवरूनच टाकावं सगळं. मग काय पहिले तर सगळे कपडे कपाटातून काढून कपाट रिकामं करून घेतलं आणि लक्ष तर होताच मध्ये लुडबुड करायला. लक्ष तर सगळी काम वाढवत होता, पण गुरु मला मदत करत होता बर का कपाट आवरायला. कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, कपाट तेन स्वच्छ करून घेतलं आणि सगळे कपडे व्यवस्थित मांडून घेतले. पण परफेक्ट आवरलं नाही, पण बरं आवरलं. तर बाहेर गेलतो तरी ते चाललं होतं लहान मुलांचं फोटोशूट. तर काय असं झालं नाही, त्यामुळेच बघायला थोडं भारी वाटत होतं.